शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय. तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर. अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे. अखिल मोबाईल नंबर सांगतो. आता बोलू द्या. मी आपल्याला विनंती करायला आलो. इथे माननीय मंत्री जयकुमार रावल साहेब आहे. आपण काल जे उत्तर दिलं, मी काल आपण जे उत्तर दिलं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. अध्यक्ष महोदय, फार गांभीर्यानं सांगतो. बघा, मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतो आहे. रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही. शेतकरी वाचेल की नाही. अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय. हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव. हा माणूस आहे राठोड साहाव. हा माणूस आहे माहुरगड, किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक. हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर. हा दुसरा शेतकरी. अध्यक्ष महोदय, हा तिसरा शेतकरी. हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत. यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे. हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मॉइश्चर आहे. 9%. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून. बघा, तर मी काल जे बोललो, मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही भावना समजा. काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊनमध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो. त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये. खरेदी सुरू बंद झाली आहे. 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय. तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही. मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो. त्या माणसाचं नाव आहे अखिल. बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल. मोबाईल नंबर सांगतो 9970219645. हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो. 4 लाख रुपये. आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे OSD अभिजित पाटील. आणि गरजेचं नाव सांगतो. पाहिजे तुम्हाला मी नावात सकट सांगितलं. याचा मोबाईल तपासून घ्या. 9970219645 हा नंबर आहे. हा अखिल नावाचा माणूस आहे. बीड जिल्ह्यातील आहे. ठीक आहे. आणि गरजेचा नाही. अध्यक्ष महोदय, थांबा. ते कुठे घेऊन चाललात? नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी अशी नसून आपल्याला विनंती आहे. हा हे जे चाललंय ना अध्यक्ष महोदय, उडवा. बघा, आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही, पण शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि समाधानकारक जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं? आमच्या भावना कुठे करायच्या? हे ते दाखवा ना जरा. तुम्ही बघा, मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही आहे. वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली. हे सेंटर 12 सेंटर, 500 सेंटरवर पैसे वसूल केलेत. ठीक आहे. सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे. पुढे चला. पुढे निवेदन कोणाचं आहे? घ्या निवेदन. अध्यक्ष महोदय, चौकशीशिवाय त्याला माहिती दिली आहे, चौकशी करू दे ना. त्यांना माहिती जी दिली आहे, मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली, राठोड साहू लिहिलं ना. गजानन पाटील धनमने, बदनापूर, किनवट, नांदेड. संजय कारजेवार, सिंदखेड, माहुरगड. भगवती प्रसार, इंद्रजीत सिंग, प्रॉपर किनवट. गजानन रमेश बुरासे, भोगाव, तालुका किनवट. या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मांडली. अध्यक्ष महोदय, म्हणून विनंती आहे, गांभीर्यानं घ्या. तुम्ही तिथे आज उद्या परवा 2 दिवस अधिवेशन आहे. विदर्भातला, मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे. एक काम करा, आता हे प्रश्नोत्तर इकडे नको चालते. माझ्याकडे पटल्यावर माहिती द्या, मी या मंत्र्यांकडे पोहोचवतो. सारखणी केंद्र. ठीक आहे, माझ्याकडे द्या तुम्ही. एक मिनिट. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात, त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा. मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन. बसा. हा, नंतर मंत्र्यांना बोलू द्या. बोला. अध्यक्ष महाराज,
आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मीटिंग लावतोय. अध्यक्ष महाराज, आत्ता वडेट्टीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली, हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे, मी काल पण तुम्हाला सांगितलं, पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना झालेली आहे हे तेवढंच सत्य आहे, हे नाकारता येत नाही. आता त्याचा पुरावा यांनी दिलेला आहे. आणि यांचे PS आहेत ना, यांचंही नाव त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे. अध्यक्ष महाराज, एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे, मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे. खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्यात समाविष्ट आहेत. आणि अध्यक्ष महाराज, व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे. आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोडायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल, आम्हाला राजकारण करायचं ना, मी वारंवार सांगतोय.